भगवद गीता. ओके. कृष्ण देवाने पण असं बोललं, मेहनत करते जाओ और पल की चिंता मत करो. ओके, हे तू समजलं? हे बघ, भगवद्गीताचं ना मीनिंग काय असतं? काय असतं? जेव्हा आपण कुठला तरी फोन खरीदतो असं भारीवाला ब्रँडिंग, त्यासोबत आपल्याला एक अशी बुक भेटत असते का नाही, जसं दाखवतात की आयफोनला कसं यूज करतात वगैरे, त्या फोनला कसं यूज करतात. बरोबर. तसंच भगवद्गीता ही आपली मॅन्युअल बुक आहे, ज्याच्यात सांगतात की आपल्याला आपल्या लाईफमध्ये काय करायचंय, म्हणजे की हाऊ टू सक्सेस. तू कधी वाचली भगवद्गीता? कधी वाचली? कधी वाचलीच नाही. मग हे कधी कुठं शिकला तू? हां, हे कसं समजलं तुला? मी काय यूट्यूबमध्ये भगवद्गीता असं सर्च करत असतो. तू असं जर घेतली नाही न्यू बुक, तुला असेच काहीतरी असं हे सक्सेसवाले पॉझिटिव्ह मेसेज भेटतील. हां, गुड. आणि हर रोज ते देवाच्या समोर ठेवून अशी पूजा करायची असते त्याची. फुलं त्याच्यावरती ठेवून अशी पूजा करायची. हा, बुकची? अच्छा. ते जर ते काम आपण जर रोज केले ना, त्याच्यावर ना ती एवढी मोठी बुक असतील मम्मी, एवढी. त्यात आहे ना 1,000 पेजेस असतील त्याच्यात, एका बुकमध्ये. बापरे. आणि ते आपण जर स्टार्टिंग जेव्हापासून आपण पोटातून निघलो तेव्हापासून स्टार्ट केलं ना, बुडा होऊन स्टार पण झालो कधीच, तोपर्यंत ती बुक संपू नाही शकणार. अरे पण सगळ्या लोकांनी तर ती वाचली आहे, म्हणजे जे पण असे महाराज स्वामी वगैरे असतात ते. मग त्यांनी तर असं मेडिटेशन करतात ते. बरोबर. मेडिटेशनने त्यांचं ब्रेन अजून वाढणार ना, म्हणजे फास्ट रीडिंग करतात एकदम. हां, एक पेज डायरेक्टली वाचून दाखतात ते स्वामी वगैरे. बापरे. चिठ्ठी सारखं. हा, समज.